कसं दिलं रे? 10 रुपयाला 4 माप. 4 माप, 1 माप टाक. हा. चांगलं नीट भरून टाक. हा? ठीक आहे. हा. पण उद्या दुपारच्याला ये साईबाबाच्या मंदिरात. तुझं अर्ध पोत खपून देतो. बरं. हा, थोडं पुटानं टाक ना. उद्या हा. किती वाजता यायचं मंदिरात? दिवसभर मी तिथंच आहे. हा. हा. ते बघा, द्या त्यांना. क्या बात है. पैसे 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 वर गेल्यावरच देईन तो. नमस्कार दाजी, नमस्कार नमस्कार नमस्कार. अरे काय करताय? ओ, तुमचा आशीर्वाद म्हणजे पांडुरंगाचा आशीर्वाद. उठा. नाही, आधी आशीर्वाद दिला का? हो, दिला. उठा. नक्की दिला ना? हो, तरच दिला, पाय उठा. सोडून बघा मी. काय मग कुठं दौरा काढला होता? अहो, तुम्हाला पांडुरंगाचं येड, आम्हाला साईबाबाच. दर महिन्याला शिर्डीला जातो बघा. अरे वा, छान. घ्या प्रसाद. हो. पांडुरंग. चला, तुमच्यामुळे साईबाबांचा प्रसाद तरी मिळाला मला. ती बघ, अरे थांब की. अरे आधी दूध पे आणि मग जा कुठं जायचं ते. मामा हा. सांग की आईला. काय मला दूध आवडत नाही. नाही आवडत? बघा की, नुसतं पिल्यासारखं केला आणि पळाला. बघू मी पाचतो. हा. अगं, भाच्याचं उष्ट दूध प्यायलाही भाग्य लागतं. उष्ट कसलं? तोंडचं खाल्लंस का आलायस? बघा दाजीबा, त्या अक्का थोरली बहीण, पण असंच असतं हिचं नेहमी. लहानपणापासून बघतोय मी हिला. अहो, याच काय ऐकता? सगळ्या थापा असतात ह्याच्या. ते शांता. आता तो साईबाबाला जाऊन आलाय, तो खरं बोलणार. ह्याच काय खरं नाही. चला, पानं वाढायला घेते. खरं सांगू दाजीबा, तुम्ही तुकोबा आणि आमची अक्का आवडी सारखी तंतन करीतच राहते. आता एवढा शिर्डीचा प्रसाद आणला तरी विश्वास नाही बघा. उद्या प्रत्यक्ष साईबाबाला जरी घेऊन आलो ना, तरी आमची अक्का विश्वास नाही ठेवायची. मग काय मागितलं काय साईबाबांकडे? अहो, त्यांना काय मागायचं या तुकारामाला. काय पाहिजे? तुम्हीच मार्ग दाखवा. दुसरी पण पोरगीच झाली, बघता दिवस जातील बघा. मग काय तुमच्या मनात काय आहे? सांगू? गिरण टाकावी म्हणतोय पिठाची. मग अडलं कुठं? भांडवल 50,000 रुपये लागते. ताजी पाया पडतो तुमच्याशिवाय मला कोणाचा आधार नाही बघा. माझी बायका पोर आता उपाशी मरते. हो, असं काय करताय? नाही, खरं सांगतोय, मला मोकळ्या हाताने पाठवू नका हो दाजी. अहो, आधी जेवण तर घेऊया. नाही, मला घास नाही गोड लागायचा दाजी. मला घास नाही गोड लागायचा. ठीक आहे, इथंच थांबा. आलोच, पैसे घेऊन आलोच. दाजी देतोय का नाही, किती देतोय कोणास ठाऊक, पण देईन काहीतरी. आपण आपलं बांधून ठेवायला मोकळं. हे घ्या. काल झाले दिवसाचे. दाजीबा, खरं सांगतो, तुम्हीच माझे पांडुरंगन, तुम्हीच माझे साईबाबा. मला पाया पडू द्या हो. हो, पाय सोडा. असू द्या हो, जेवायच्या वेळेस धुवायचे आहेच की. चला. रात्री भजनाला पण जायचंय. काय झालं? विठ्ठला, पांडुरंगा, काय म्हणायचं हे? तानीबाई, तानीबाई, तुम्हाला पांडुरंगाची आण आहे. ही गोष्ट आपल्या दोघीतच राहू दे. नाही, मी आबांच्या कानावर घालणार. नको. त्यासनी समजलं तर मला पंढरीची वारी नाही घडणार. अहो, पण तुम्हासनी बरं नसताना. हे आजारपण त्याची वाट चालतानाच संपल. तिथं रोग आजाराला थारा नाही.
अमृताच्या समुद्रात कुणी बुडून मरल का? बुडताना एक थेंब जरी तोंडात गेला तरी माणूस अमर होतोय. तानीबाई, तानीबाई, पांडुरंगाच्या भेटीला मला जाऊ द्या. मला वचन द्या. हे बघ, तुझ्या जीवावरती सगळं घर सोडून जातोय. दीपकला, पुष्पाला सांभाळायचं. हा. आणि हे बघा, एकमेकासंग भांडत राहू नका. काय लागलं सवरलं तर तानीबाईची मदत घ्या. हा, आणि घरामध्ये बोलायला रागवायला कोण नाही म्हणून आळस नाही करायचा. हा. नाही करणार आबा. हा. आणि कुठं कुठं काय काय ठेवलं ते बघितलं ना हो बैजवार. वय. आणि बघ, हे जनावरची हडसण नाही करायची. त्यांची भूक आपण ओळखायची. हा. जाऊन येतो काय? वय. हा. चल. वय. जाऊन सांभाळून येतो जा बाई. रे. हा. शांता. हे शांता. हे. शांता. हे. शांता. शांता. हा, काय झालं? हे, शांता, काय झालं? काय झालं? आणि संपलं आता. पांडुरंगाचं बोलावून आलं धनी. शांता. शांता. तू मला काय बी कळू दिलं नाहीस. धनी भाग्यवान मी. वारीला जात असताना मला शांता, आपण दवाखान्यात जाऊ. चल. दवाखान्यात नको धनी. मला तुकोबाच्या पालखीचं दर्शन घडवा. अगं, पण भालकी तिथं काम. चल. धनी एवढी इच्छा पुरी करा. आणि अखेरच्या क्षणाला कुणाला सोबत घेऊ नका. एवढी आज पुरी कर. चला धनी. चल चल चला. चल चल. धनी, धनी. धनी. शांता, 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 शांता. हे काय केलंस तू? काय केलंस तू? मला सोडून गेलीस तू. शांता, शांता, असं कसं वागलीस तू? अरे पांडुरंगा, काय केलंस तू हे? अरे काय माझ्या नशिबाला दिलंस तू? अरे कुठं कमी पडलो मी? अरे कशात माझी भक्ती कमी पडली सांगणार तू? अरे ही माझी बायको. अरे तरी माऊली, माझी माऊली. काय केलं रे? तुझ्या वारीमध्ये खंड पडू दे म्हणून तिने जो आधार लपवला. तुझ्या पंढरीच्या वाटेवर चालताना पायात दुर्दैवाचा काटा टोचला तर कसा चालू मी? कुणाच्या सोबतीनं चालू? अरे मोठा महिमा ना तुझा, मोठा महिमा तुझा. अरे बघ माझी शांता कशी तुळशी माळ तुटल्या पडली. असं वाटतंय, असं वाटतंय नामदेवाच्या हातातली वीणा तर रुसून नाही ना बसली. गोरबाच्या पाठातला गोरसच चाडलंस तू. हे काय केलंस तू? अरे कुठल्या बापाची सदा मला दिलीस तू? का असं वागलंस तू? का मला शांतीला घेऊन गेलास तू?